मराठी बोल. चल कधी आला तू? मुंबईत कधी आला? एक मिनिट, मुंबईत कधी आला? कधी येऊन काम करतो इथे? काय उपट होतो का इकडे? मराठी भाषा येत नाही का तुला? ठीक, जिसको मराठी आता है ना ती बदल. ज्याला मराठी येते त्याला तू शिकवणार, इसको तू अजून इम्पोर्टंट काय बोलला माहितीये का कि तुम रेसिमेंट देने आए हो कि हमको मराठी सिखाने आए हो? एक मिनिट, मैंने ऐसा नहीं बोला था आपको. मेरे पास रिकॉर्डिंग है भाई, दिखाओ क्या? तुम्ही कुठून आलास तू? मराठी बोलणार नाही असं का? म्हणजे त्याचं नाव विचारतो कोण आहे? तुम्ही रिक्वेस्ट केले का त्याला की नाही मला मराठी येत नाही, मी हिंदीमध्ये बोलतो असं रिक्वेस्ट केली? तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर असे का भडकले? तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते, मराठीत बोलणार नाही, तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची, इकडे नोकरी नाही करायची. इथल्या लोकांना मराठी हिंदी शिकवायची नाही, कळलं? तुमचा माज उतरवायला आहे ना एवढे लोक काफी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा माज उतरवायला. आणि मुंबईत आहे ना, ऐक, तुझे गोष्टी ऐकायला आलो नाही. मुंबईमध्ये मराठी माणसं धक्का पाहिलाय. तुम्ही कुठून येणार? 1500 किलोमीटरवर. कान पकड के सॉरी बोल. सॉरी बोलताय? कान पकड के सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. अरे बोल ना. अरे कान पकड बोल. सॉरी बोल भाई. हात चालते कशा डोक्याची वाट? सॉरी बोल. कान पकड़, हाथ पकड़, कान पकड़ के सॉरी बोल. ऊपर कान पकड़, ऊपर जाके लेके जाते तो ऊपर लेके जाएंगे. जल्दी कान पकड़. आपके सामने समोर हे असं आणि कान पकड. सॉरी बोलो. देव का फटका. चल लवकर कान पकड़. सॉरी बोल ना. कान पकड़. अरे कान पकड़ क्यों सॉरी बोल? सॉरी बोल. सॉरी बोल. मराठी माणसाची माफी माग. पकड़ कान. कान पकड़. एकच बसला भाई, खूप बस. लवकर कान पकड़. अरे कान पकड. कान पकड. सॉरी बोल. मराठी माणसाची माफी माग. अजून तो मारेगा भेड़ भी. मराठी माणसाची माफी माग. कान पकड. कान पकड. राजसाहेबांची सॉरी आणि मराठी माणसाची सॉरी माग. इथे राहायचं ना तर मराठी शिकायचं. मराठी बोल. मी माफी मागतो. मराठी माणसाची माफी मागतोय बोल. मराठी माणसाची मी माफी मागतो बोल. राजसाहेबांची मी माफी मागतो. राज ठाकरे साहेबांची बोल. मी माफी मागतो. यापुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल. मराठी भाषेचा मी सन्मान करीन. याच्या पुढे मराठी शिकीन. वो सिखा रहा है तो क्या तकलीफ हो रहा है क्या? कळलं का? बात करने का तकलीफ तो फिर कैसा हुआ? हमारे पास समझा क्या? एक सेकंड. क्या हुआ था मेरे को बता. ठीक है चलो मैं बोलता हूँ, मैं मानता हूँ मेरी गलती हुआ, मैं आपसे माफी मांगूंगा अगर मेरा गलती रहेगा तो. खाली बोलो मैंने क्या केलं. मी फक्त सांगतो मी तुला काय केलं, फक्त मला एवढं उत्तर दे. भाई तुला काय बोललो मी? मराठी बोललो का नाही? तुम्हाला काय बोलला? आम्ही दाबाबद्दल नाहीये. तू काय बोलला? मला मराठी येत नाही. मी तुला काय बोललो? मला हिंदी येत नाही. तू काय बोलला? हिंदीला गेल्याच्या नंतर मराठीत हिंदीत बोला. तुम्ही कशाला मराठी शिक. हो सर तुम्ही मला काय बोललो होते? ऍटिट्यूड काय? मी मराठी येत नाही. तुमचा ऍटिट्यूड काय? तुम्ही कुठे काम करताय? ऍटिट्यूड तुम्ही महाराष्ट्रात काम करताय ना. मग तो जर मराठीत बोलतोय, तुम्ही सांगता मला मराठीत बोलायचं नाही. त्याने तुम्हाला सांगितलं हिंदीमध्ये बोलू नका म्हणून. मग त्याने काय बोलला? मराठीत बोलला. तुम्ही काय म्हणता? मराठी बोलणार नाही. काय करायचं? तुमचा व्हिडिओ आहे. रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. हिंदीमध्ये बोल. तू मला बोलणार हिंदी बोल. तू इकडे तिकडनं येणार 2000 किलोमीटरवर इथे आम्हाला शिकवणार तू हिंदी बोलायला. का शिकणार तो हिंदी? का शिकणार? आमची मातृभाषा. जेवढा झाला तमाशा तेवढा उद्यापासून सगळं मराठीमध्ये शिकायचा प्रयत्न करायचा. आणि कोण आले ना उर्मट उत्तरं दिले ना तर असेच फोडणार मग. आणि भाई माझी गाडी तर कंटिन्यू येते. ही गोष्ट डोक्यात टाका. नाही सर माझी ऍक्च्युली काय होणार काम रे नंतर तुझं हे करणार. तुला गाडीचं काय झालं त्याला सांगितलं. कोण आहे तुमचे मॅनेजर? कोण आहे?
बोलवा त्यांना, बोलव त्यांना. मॅनेजर कोण आहे त्यांचे? कुठे आहेत तुमचे मॅनेजर? मॅनेजरला बोलवा तिकडे. कोण आहे मॅनेजर? तुमचं नाव काय? हा मॅनेजर आहे. कुठे जाता? ऍक्टर कुठे आहे? एक बाईट फोन करा तुम्ही रिकॉर्ड करायची. नाही वरती जाऊन पाहिजे मेन मॅनेजरचं कॅबिनेटच नाही बोलतात आहेत का नाही तर आता नसते. इकडे रे, इकडे रे तू. हा रुमाल काढ, रुमाल काढ. चालू आहे. आज वर्सोवा डीमार्ट इथे हा तरुण मराठी बोलण्यावरून यांची बाचाबाची झाली. मी मराठीत बोलणार नाही असं यावेळी व्यक्तीने जेव्हा सांगितलं त्यावेळेला यांचे मॅनेजर आले. त्या मॅनेजरने अरे रावीमध्ये मला मराठी येत नाही, मी हिंदीमध्येच बोलणार, तुला जे काय करायचं करून घे अशा भाषेत, अर्वाच्य भाषेत त्याला शिवीगाळ केली आणि मराठीचा अपमान केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे लगेच याचा माज उतरवण्यात आला. आज याला आम्ही समज दिलेली आहे मनसेतर्फे. पुन्हा असा प्रकार घडला तर यांचा पुन्हा माज उतरवला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कल हमको लिख में चाहिए कि वो मराठी का अपमान नहीं होगा. डीमार्ट को ताला लगाएंगे. या इकडे आपण पण या. तुम्ही मराठी अरे असे लोकांना ठेवता का? तुम्ही मराठी नाही, तुम्ही 1 वर्ष झालं तुला मग 365 दिवसामध्ये शिकूनच मराठी तुम्ही.